नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या अमित योजना हेल्प या यूट्यूब चॅनलवर। आज आपण जाणून घेणार आहोत अतिशय आनंदाची बातमी। संजय गांधी निराधार योजना नोव्हेंबर महिन्याचा नवीन GR जारी झालेला आहे। मित्रांनो, शासनाकडून यंदाच्या नोव्हेंबर 2025 महिन्यासाठी नवीन आदेश GR जाहीर करण्यात आलेला आहे। या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना त्यांच्या खात्यावर मासिक आर्थिक सहायता जमा होणार आहे। या योजनेअंतर्गत ज्येष्ठ नागरिक, निराधार महिला, घटस्फोट महिला, अपंग व्यक्ती, अनाथ मुले आणि अशा अनेकांना आर्थिक मदत दिली जाते। आता या नव्या GR अनुसार काही महत्त्वाचे बदल करण्यात आले ते आता आपण पाहूया। विशेष सहाय्य योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्याबाबत महाराष्ट्र शासन सामाजिक न्याय विशेष सहाय्यक विभाग। मित्रांनो, आता पाहूया प्रस्तावना। सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्यक विभागाअंतर्गत राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजना आणि केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजना राबविण्यात येत आहे। मित्रांनो, माहे डिसेंबर 2024 पासून राज्य पुरस्कृत योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टल मोफत करण्यात येत आहे। त्या अनुषंगाने राज्य पुरस्कृत व केंद्र पुरस्कृत योजनेचे माहे ऑक्टोबर 2025 पर्यंतचे आर्थिक सहाय्य डीबीटीद्वारे थेट लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात आलेले आहे। आता सन 2025 ते 2026 या आर्थिक वर्षात मंजूर करण्यात आलेल्या विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टल मोफत थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करावयाचे आहे। त्या अनुषंगाने सदर मंजूर विशेष सहाय्यक योजनेतील लाभार्थी माहे नोव्हेंबर 2025 चे आर्थिक सहाय्य वितरित करण्यासाठी सर्वसाधारण व अनुसूचित जमाती या प्रवर्गासाठी योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना बँक खात्यामध्ये निधी वर्ग करण्यासाठी बाबत शासन विचाराधीन होती। मित्रांनो, आता पाहूया शासन निर्णय। राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे डिसेंबर 2024 पासून अर्थसहाय्याचे वितरण डीबीटी पोर्टलद्वारे करण्यात येत आहे। मित्रांनो, नंबर 2, राज्य पुरस्कृत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना तसेच केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन योजना व इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन योजना या योजनेतील लाभार्थ्यांना माहे नोव्हेंबर 2025 चे अर्थसहाय्य डीबीटी पोर्टलद्वारे थेट त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यासाठी सदरीव योजनेकरिता स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये उघडण्यात आलेल्या स्वतंत्र योजना न्याय बँक खात्यामध्ये पुढील तात्काळ नमूद केल्याप्रमाणे निधी वर्ग करण्यास या शासन निर्णयाद्वारे मान्यता देण्यात येत आहे। मित्रांनो, हा होता GR। आता प्रश्न असा की पैसे केव्हा आणि कधी येणार? तर मित्रांनो, तारीख जाहीर झालेली आहे। नोव्हेंबर महिन्याचा हप्ता या महिन्यातील 15 नोव्हेंबर पासून खात्यामध्ये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ज्यांनी KYC पूर्ण केलेली असेल त्यांच्या बँक खात्यात थेट पैसे जमा होतील। काही जिल्ह्यांमध्ये बँकिंग प्रक्रिया चालू असल्यामुळे थोडं विलंब होऊ शकतो। मित्रांनो, पैसे आले नाही तर घाबरण्याचं कारणच नाही, कारण सरकारकडून टप्प्याटप्प्याने हप्ता जमा केला जात आहे। थोडा संयम ठेवा, तुमच्याही खात्यात पैसे लवकरच जमा होतील। मित्रांनो, आता नवीन लाभार्थ्याची नोंदणी पुन्हा सुरू करण्यात आलेली आहे। KYC व्हेरिफिकेशन प्रक्रिया ऑनलाईन पोर्टलवरून सुरू करण्यात येणार आहे। बँक खाते लाभार्थ्याच्या नावावर असणे आवश्यक आहे। GR मध्ये स्पष्ट नमूद केले आहे की पात्रतांना कोणताही हप्ता थांबवला जाणार नाही। तुमचा आधार आणि बँक खाते लिंक असणे आवश्यक आहे। मोबाईल नंबर अपडेट केले आहे का ते तपासा, जेणेकरून KYC बाकी असलेले तर लवकरच, कारण अजूनही KYC बाकी असेल तर लवकर करा, कारण पुढचा हप्ता थांबू शकतो। तर मित्रांनो, ही होती संजय गांधी निराधार योजनेच्या नवीन GR अपडेटची आनंदाची बातमी। जर तुम्ही या योजनेतील लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि इतरांना गरजूपूर्वक शेअर करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अमित योजना हेल्प या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच आणखी एका महत्त्वाच्या सरकारी योजनेच्या अपडेट्ससह। जय हिंद, जय महाराष्ट्र।